नूतनीकृत एन.एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात आरोग्य सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला असून डी-मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन रविवारी सायंकाळी 5 वाजता डी-मार्टचे संचालक एन. भास्करन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। नूतनीकृत एन.एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात आरोग्य सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला असून डी-मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन रविवारी 2 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता डी-मार्टचे संचालक एन. भास्करन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। आज आपण सोलापूर येथील वाडिया हॉस्पिटलचा एक पूर्णपणे नव्याने 74 बेड्स च्या सोबत सुरुवात करत आहोत। वाडिया हॉस्पिटल हा सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध आणि सेवा देणारा हॉस्पिटल होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून अडचणीमुळे आर्थिक अडचणीमुळे बंद होता। आता आपण त्याला पूर्णपणे CSR आणि मोठ्या संस्थांचे सपोर्टमधून उभा केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये 74 बेड्स आपले सुरू झालेले आहेत। सगळे अद्ययावत डायलिसिस युनिट्स सुरू आहेत, पॅथॉलॉजी लॅब, औषधालय आहे। ह्यामध्ये जो रोज 10% बेड्स जे आहेत आपले ते पूर्णपणे मोफत असणार। बाकीचे 50% बेड्स 50% कॉस्टवर आपण देणार आहोत। आणि OPD आपली सकाळी आणि संध्याकाळी आणि एमर्जन्सी 24 तास सुरू आहे। त्याच्यामुळे आता सोलापूरला एक दुसरा मोठा हॉस्पिटल उभा राहिला आणि ह्या हॉस्पिटलची सेवा सोलापूरकरांना तर मिळणारच आहे, परंतु सोलापूरकरच्या सोबत आपले बाजूचे जे जिल्हे आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातले धाराशिव, लातूर इथूनसुद्धा रुग्णांना खूप मोठी मदत होणार आहे। हॉस्पिटलमध्ये 74 खाटांचा आंतररुग्ण विभाग, 30 बेडचे ICU, डायलिसिस सेंटर, अत्याधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, एक्स-रे, सोनोग्राफी, व्हेंटिलेटर तसेच 67 तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असून कॅथ लॅब, कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु ICU, नर्सिंग कॉलेज आणि कर्करोग निदान विभाग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी दिली। पत्रकार परिषदेला उद्योजक राम रेड्डी, डॉक्टर शिरीष कुमठेकर, डॉक्टर सुनील मेहता, डॉक्टर संदीप भागवत, डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर विजय सावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल, वासुदेव बंग, संजय पटेल, कल्पेश झवेरी, राजेश गांधी, राजन रिसबूड, सविता लळित, रामदासी, जाम मिलचे, राजेश दमाणी तसेच हॉस्पिटलचे सेवाव्रती आणि कर्मचारी उपस्थित होते।